श्रीराम. दशक दुसरा, समास चौथा. आपण मनुष्य देह कसा सार्थकी लावावा याविषयी परमपूज्य रामदास स्वामींनी जे विषय ह्या ठिकाणी मांडलेले आहेत त्या विषयात आपण बोलत आहोत. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, काहीतरी एका भजने सार्थक करावे. तुम्ही काया वाचा मनाने किंवा तुमच्याजवळ जी सामग्री आहे, भगवद्गीतेत एक सुंदर श्लोक आलेला आहे, आपण तो घेतलेला आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. अशा प्रकारे श्लोक आपण मागे घेतलेला आहे. तुमच्याजवळ जे आहे ते भगवंताला अर्पण करा. भगवंत काही तुम्हाला मागत नाही. जन्मा आलियाचे फळ, काही करावे सफळ, ऐसे न करता निर्फळ भूमी भार. तुम्ही मनुष्य जन्माला येऊन काहीतरी सफळ करा, नाहीतर तुमचं जन्माला येऊन काहीच उपयोग नाही. तुम्ही ह्या जमिनीला भार झालात. नरदेहाचे उचित, काही करावे आत्महित, यथानुशक्ता चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. नरदेहात तुम्ही जन्म घेऊन काय करायचे की बाबा तुमचं चित्त मन हे भगवंताच्या चरणी तुम्ही समर्पण करा. हे काहीच न धरी जो मणी, तो मृत्यू पाय वरते जनी, जन्मा येऊन तेने जननी, वायाच कष्ट विले. या ठिकाणी तो जन्माला येऊन त्याचा काहीच उपयोग नाही, तो मेलेल्यासारखाच आहे. स्त्री बाळाला ज्या वेळेला जन्म देते त्यावेळेला तिला इतक्या यातना होतात, मरणतुल्य यातना आपण म्हणतो बऱ्याच वेळेला, की स्त्रीने बाळाला जन्म दिल्यावर तिचा तो दुसराच जन्म आहे असं म्हणतो. तर जो मनुष्य समाजाच्या कामाचा नाही, तर त्याने आपल्या आईला विनाकारणच कष्ट दिले असा ह्या ठिकाणी परमपूज्य रामदास स्वामी म्हणतात. नाही संध्या, नाही स्नान, नाही भजने देवतार्चने, नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा. संध्या, स्नान, भजन, देवतार्चन, मंत्र जप ध्यान असे जो करणार नाही तो सुद्धा काहीच कामाचा नाही. नाही भक्ती, नाही प्रेम, नाही निष्ठा, नाही नेम, नाही देव, नाही धर्म, अतीत अभ्यागता. भक्ती नाही, प्रेम नाही, निष्ठा नाही, देवधर्म नाही, कोणी तुमच्याकडे आलं तर त्याचा तुम्हाला आदर सत्कार नाही, असा व्यक्तीसुद्धा काही कामाचा नाही. नाही सद्बुद्धी, नाही गुण, नाही कथा, नाही श्रवण, नाही आध्यात्मिक निरूपण, ऐकले कदा. त्यांच्या ठिकाणी सद्बुद्धी नाही, उत्तम गुण नसतात, कधी कीर्तन श्रवण केलेले नाही, कधी अध्यात्मावर कधी निरूपण केलेलं नाही, अध्यात्माचा कधी विचार केलेला नाही, अशी सुद्धा व्यक्ती समाजाच्या काहीही कामाची नाही. नाही भल्यांची संगती, नाही शुद्ध चित्तवृत्ती, नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये. कधी सज्जनांचा संग घेतलेला नाही, कधी मिथ्या सतत वागलेले, मोक्षाची प्राप्तीची कधी त्यांनी इच्छा घेतलेली नाही. नाही नीती, नाही ज्ञान, नाही पुण्याचे उपाय, नाही परत्रीची सोय, युक्तायुक्त क्रिया. कधी न्यायाने वागलेलं नाही आणि पुण्यप्राप्तीसाठी किंवा पुण्य वाढावं याच्यासाठी त्याने कधीच प्रयत्न केलेला नाही. नाही विद्या, नाही वैभव, नाही चातुर्याचा भाव, नाही कळा, नाही लाघव, रम्य सरस्वतीचे. कधी विद्या, वैभव, चातुर्य, कला किंवा सुंदर सरस्वतीची वागविलासा म्हणजे कधी स्तुती केलेली नाही, कधी भगवंताची प्रार्थना केलेली नाही, असा व्यक्तीसुद्धा समाजाच्या काहीच कामाचं नाही, असं परमपूज्य रामदास स्वामी आपल्या समोर मांडतात. एक भगवान बुद्धांच्या जीवनातली एक कथा, एक बोधकथा म्हणून ह्या ठिकाणी आलेली आहे. ते आपण थोडक्यात जाणून घेऊ की भगवान बुद्ध हे शांतीचे प्रतीक होते हे सगळ्यांनाच माहिती. एक जण त्यांच्या आश्रमात आला आणि तो खूप जोरजोरात क्रोधयुक्त त्या ठिकाणी बोलू लागला. तर सगळ्या शिष्यांनी मला मध्ये घ्या, मला मध्ये येऊ द्या
अशा प्रकारे तो बोलू लागला. पण भगवंत बुद्धांनी त्यांना काहीच उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या शिष्याने विचारलं की तुम्ही त्यांना मध्ये का घेत नाही. तर ते म्हणे तो सध्या क्रोधात आहे, त्याचा क्रोध शांत झाल्यावर त्याला आपण मध्ये बोलवू. तर क्रोध आलेल्या व्यक्तींमुळं काय नुकसान होतं हे भगवंत बुद्धांनी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अहिंसा हे बुद्धांचं धर्मच तो होता. क्रोध हा गरम कोळसा जसा असतो, निखारा जसा असतो, तसा प्रकार आहे की तो कुठे जरी ठेवला तरी तो फक्त जाळायचंच काम करतो. म्हणून क्रोधाला तुम्ही आवर घाला, क्रोध येऊ देऊ नका. क्रोध आल्याने आपली मन, बुद्धी, चित्त ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी नाश पावतं आणि चांगली होणारी गोष्टसुद्धा ह्या क्रोधामुळं नष्टप्राय होऊन त्याचा अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. एक सुभाषित या ठिकाणी आपण घेऊ की मनुष्य जन्म आपण ह्या बोलतोच आहे सध्या की दुर्लभ किती आहे आणि ह्या मनुष्य देहापेक्षा दुसऱ्या गोष्टीसुद्धा आपल्यासाठी किती गरजेच्या आहेत ते बोलू. नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र सुदुर्लभा शीलं च दुर्लभं तत्र विनयस्तत्र सुदुर्लभः. मनुष्याचा जन्म मिळणं कठीणच आहे, त्यातही शिक्षण मिळणे कठीण आहे, अवघड आहे आणि आपलं चारित्र्य जपणं हे सुद्धा फार कठीण आहे. एवढं असूनही ज्या व्यक्तीच्या मनामध्ये नम्रभाव आहे, दुसऱ्याविषयी आदर आहे, आतिथ्य आहे, असा व्यक्ती मिळणंसुद्धा खूप दुर्लभ आपल्याला त्या ठिकाणी समजावं लागेल. श्रीराम.